नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातलं खामगाव एका हत्याकांडानं हादरलं आहे. हॉटेलच्या रूम मध्ये सापडलेलं प्रेमीयुगल आणि त्या अर्ध्या तासात काय घडलं याचीच ही संपूर्ण इनसाइड स्टोरी. बुलढाणा जिल्हा मागील 3 दिवसांपासून एका हत्याकांडानं चर्चेत आहे. खामगावात एका प्रेमीयुगल हॉटेलमध्ये सापडलं होतं. साखरखेर्डा तालुका सिंदखेड राजा येथील साहिल दीपसिंग राजपूत वय 23 आणि शिंधी येथील ऋतुजा पद्माकर खरात वय 22 या प्रेमीयुगलानं खामगाव चिखली बायपासवरील हॉटेल जुगनू मधील 104 क्रमांकाची रूम 23 सप्टेंबरला बुक केली. त्यावेळी दोघांमध्ये उद्भवलेल्या टोकाच्या वादातून ऋतुजाचा खून करून साहिलने आपलं आयुष्य संपवलं असं बोललं जात आहे. सदर विद्यार्थिनी ही संध्याकाळपर्यंत गणवेशात खामगाव पॉलिटेक्निक्स मध्ये आपली तासिका वर्गाची दैनंदिनी पूर्ण करत होती. प्रेमीयुगलाच्या मृत्यूनंतर हॉटेल मॅनेजर विशाल सातव यांनी दिलेल्या तक्रारीत ही घटना सायंकाळी 7:19 पासून ते 7:50 पर्यंत या वेळेत घडल्याचं नमूद आहे. या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल समोर आला असून यामध्ये ऋतुजाच्या छातीच्या मध्यभागी आणि शरीरावर विविध ठिकाणी असे 16 वार असल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये एक वार तिच्या हातावर होता. यावरून ऋतुजाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याचंही स्पष्ट झालंय. तर साहिलने स्वतःच्या छातीवरून पोटावर 6 वार केल्याचं दिसून येत आहे. साहिल रूम बाहेर येऊन दरवाजात कोसळला हे घटनास्थळावरच्या पंचनाम्यानं स्पष्ट झालंय. ज्या चाकूने वार केले तो वार जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे मॅनेजरने केलेल्या तक्रारीनुसार इतक्या वेळात साहिलने ऋतुजावर तब्बल 16 आणि स्वतःवर 6 वार केले. या संपूर्ण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज महत्वाची भूमिका बजावणार आहे. या घटनेवरून अनेक प्रकारच्या अफवाही पसरवण्यात आल्या होत्या. खून करून तिसरी व्यक्ती पसार झाल्याची अफवाही पसरली होती. वास्तविक पाहता या हॉटेलमध्ये जाण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. या मार्गावरील सीसीटीव्हीत केवळ साहिल आणि ऋतुजा जात असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीनं प्रवेश केल्याचं स्पष्ट होत नाही. तसेच प्रेमीयुगल अंतरधर्मीय असल्याची अफवाही पसरवण्यात आली होती. तपासात मात्र हे प्रेमीयुगल अंतरधर्मीय नसून आंतरजातीय असल्याचं स्पष्ट झालंय. एकंदरीतच या घटनेवरून अनेक खुलासे सीसीटीव्ही फुटेजवरून झाले आहेत. त्यामुळे पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजची भूमिका महत्वाची असणार आहे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.